हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हेअरस्टाईलचा व्हिडिओ शेअर करणार आहे। अगदी सोपी, साधी, सिंपल, अगदी घरच्या घरीसुद्धा तुम्ही पार्लरसारखी हेअरस्टाईल करू शकता। अशी हेअरस्टाईल मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही हे हेअरस्टाईल करू शकता। तुम्हाला यासाठी डोनट बन लागेल, बॉब पिन लागतील, यू पिन लागेल आणि रबर बँड लागेल आणि हेअरस्टाईल डेकोरेशन करण्यासाठी एखादा ब्रॉच लागेल। फक्त एवढ्याच साहित्यामध्ये तुम्ही अगदी छान हेअरस्टाईल करू शकता। तर चला तर मग सुरुवात करूया। आता मी तुम्हाला ही हेअरस्टाईल डमीवर दाखवत आहे, पण तुम्ही तुमच्या केसांवरती ही हेअरस्टाईल करा। आता डमीचे केस थोडेसे सिंथेटिक असतात, त्यामुळे ते थोडेसे जरा फ्रीझी असतात, लवकर वळत नाही। पण जर तुम्ही ओरिजिनल केसांवरती हेअरस्टाईल करता तेव्हा थोडेसे केस हे जे आहे हे प्रिपेअर करून घ्यावे लागतात। तुम्ही जर पार्लरमध्ये तर ते स्ट्रेटनिंग करून किंवा ब्लो ड्रायर करून क्रिम्पिंग करून केस प्रिपेअर करूनच हेअरस्टाईल करतात। पण घरच्या घरीच तुम्ही थोडंसं पुन्हा छान विंचरून, आणि जर तुमच्याकडे स्ट्रेटनर किंवा क्रिम्पिंग मशीन असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण थोडं चांगलं व्यवस्थित विंचरून तुम्ही हेअरस्टाईल करू शकता। तर प्रथम इयर टू इयर पार्टिंग करून घ्यावे आणि मागचे जे केस असतात त्याची पोनी बांधून घ्यावी। म्हणजे पुढील कानाच्या पुढचे जे केस आहेत, जे फ्रंटचे केस आहेत, ते तुम्ही एक एक बट घेऊन ट्विस्ट करून ती बॉब पिनच्या साहाय्याने सिक्युअर करायची। अशा प्रकारे मी एक साईड पूर्ण करून घेतली आहे। आता दुसरी साईड करत आहे। तर बघा किती छान हेअरस्टाईल दिसते, अगदी सोपी, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे। तुम्ही अगदी इझिली हे हेअरस्टाईल करू शकता। तुमच्याशी बोलता बोलता माझी दुसरी साईडसुद्धा कंप्लीट होत आलेली आहे। आता दोन्ही बाजू व्यवस्थित ट्विस्ट करून झाल्यानंतर जे उरलेले केस असतात आणि ते मागील जे पोनीला आपण बांधलेले केस असतात ते एकत्र करून एक सिंगल पोनी बांधून घ्यावी। पोनी बांधल्यानंतर जो आपल्याकडे जो डोनट बन असतो तो लावा। आता हा डोनट बन तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल। एक तुम्ही असा डोनट बन घेऊनच या, ह्या डोनट बनद्वारे तुम्ही भरपूर हेअरस्टाईल करू शकता। आता हा डोनट बन यू पिनच्या साहाय्याने पॅक करून घ्यावा। नंतर डोनट बनच्या बाहेर जी पोनीचे जे केस असतात ते एक एक बट उचलून ती जशी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ट्विस्ट करून ती यू पिनच्या साहाय्याने पॅक करा। बघा किती छान दिसते आहे। थोडंसं प्रॅक्टिस केली तर तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा ही हेअरस्टाईल अगदी छान करू शकता। संपूर्ण पोनीची ट्विस्टिंग झाल्यानंतर अशा प्रकारे सूर्यफुलासारखा आकार त्या डोनट बनला दिसतो। आता जे डोनट बनचे जे वरील केस, जे उरलेले केस आहेत ते तुम्ही एक एक करून ट्विस्ट करत ते पोनीमध्ये खोचत जावे आणि सगळे ते पोनीच्या आत व्यवस्थित यू पिनच्या साहाय्याने पॅक करून घ्यावे। अशा प्रकारे ही आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे। आता तुम्ही याला डेकोरेट करू शकता। तुमच्याकडे जे काही
ॲवेलेबल ब्रॉचेस असतील किंवा काहीच नसेल तुम्ही साधे गुलाबाचे फूल किंवा गजरा वगैरे लावूनसुद्धा हेअरस्टाईल डेकोरेट करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला मी केलेली हेअरस्टाईल? आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.